नमस्कार. 1 फेब्रुवारी 2024 ह्या दिवशी निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे निर्मला सीतारामन ह्या 6व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री असणार आहेत. मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सरकार नेमकं कोणता निर्णय घेईल, तसेच अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मुद्द्यावर जास्त भर दिला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच निर्मला सीतारामन यांनी एक सर्वात मोठं वक्तव्य केलेलं आहे. ते वक्तव्य म्हणजे असं की 25 जानेवारी रोजी हिंदू कॉलेजच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा समारंभ पार पडला. या हलवा समारंभामध्ये मोदीजी जात, धर्म किंवा कुठलाही संप्रदाय यांचा भेदभाव न करता लोकांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या नमस्कार मित्रांनो. 1 फेब्रुवारी 2024 ह्या दिवशी निर्मला सीतारामन ह्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे निर्मला सीतारामन ह्या 6व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री असणार आहेत. मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सरकार नेमकं कोणते निर्णय घेईल, तसेच अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मुद्द्यावर जास्त भर देण्यात येईल याकडे सर्वांचं विशेष लक्ष लागलेलं आहे. अशातच निर्मला सीतारामन यांनी एक सर्वात मोठं वक्तव्य केलेलं आहे. 25 जानेवारी रोजी हिंदी कॉलेजमध्ये हलवा समारंभ पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलताना जात, धर्म किंवा समुदाय यांचा कुठलाही भेदभाव न करता लोकांच्या विकासावर भर दिला जाईल असे मोदीजी म्हणाले होते. युवक, महिला, शेतकरी आणि गरिबांच्या विकासासाठी त्यांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे सरकारचे लक्ष युवक, महिला तसेच शेतकरी, गरीब यांच्या विकासावर असेल असे निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या गोष्टी त्यांनी अधोरेखित केल्यामुळे सर्वांचं लक्ष तसेच येणारं अर्थसंकल्प यामध्ये ह्या गोष्टी प्रामुख्याने मांडल्या जाऊ शकतात. तसेच कुठल्याही धर्म, जातीचा भेदभाव न करता आणि त्यांच्या विकासावर, उन्नतीवर सरकारचं लक्ष असेल आणि तसेच शेतकऱ्यांना शेतीची साधनं पुरवणे, आरोग्य देणे हा शासनाचा उपक्रम राहील अशी देखील माहिती निर्मला सीतारामन यांनी त्यावेळेस दिली. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये हे मुद्दे प्रामुख्याने आपल्याला दिसून येऊ शकतात. धन्यवाद.